नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आम्ही गेलो होतो कामदा एकादशीनिमित्त आळंदीला. एकादशीला प्रत्येक म्हणजे जवळपास राहणारे सगळेच लोक जातात वारीला. आम्ही पण असं ठरवलेलं आहे की एकादशीला जायचं. मुलांना सुट्ट्या लागल्यात त्याच्यामुळं आम्ही मुलांना पण घेऊन गेलो होतो आमच्या. आणि एकादशीचं खूप छान दर्शन झालं. माऊलीचं दर्शन घेतलं आणि तिथनं पुढं आम्ही थोडंसं मंदिरातल्या परिसरामध्ये खरेदी पण केली. बघा तुम्ही पण मंदिरात जाऊन एकदम माणसाच्या मनाला शांत वाटतं. आणि संत श्रेष्ठ श्री मुक्ताबाई यांचं पण आम्ही दर्शन घेतलं. त्याच्यानंतर सिद्धेश्वरांचं पण दर्शन घेतलं. तुम्ही पण जाऊन बघा, खूप छान वाटेल तुम्हाला पण. आदिशक्ती मुक्ताबाईंचं पण खूप छान दर्शन झालं. हे माऊलीचं मंदिर आहे आणि इथं बाजूलाच माऊलीच्या ज्येष्ठ भगिनी म्हणजे मुक्ताबाईचं पण मंदिर आहे. इथं संत श्रेष्ठ श्री मुक्ताबाईंचं पण इथंच मंदिर आहे. माऊलींचं दर्शन घेतलं की मुक्ताबाईंचं पण दर्शन घ्यावंच लागतं. आणि माऊलीचं दर्शन झालं, मुक्ताबाईंचं दर्शन झालं की मनाला एकदम असं शांत वाटतं. सर्व काही इथं एकदम शांत वातावरण आणि भक्तिमय वातावरण असतं सारखं नेहमीच. सिद्धेश्वराचं दर्शन साईड खाली सिद्धेश्वरांचं पण मंदिर आहे इथं. थांब होऊ दे ना त्यांचं बाळा. आता इथं सिद्धेश्वरांचं पण दर्शन घ्यायचं ना आपल्याला. मी आणि माझ्या लेकीनं दर्शन घेतल्याच्या नंतर तिथं खूप छान प्रसाद पण भेटतो. नंतर आम्ही रांगेत उभं राहून प्रसाद पण घेतला. तर त्याचा फोटो पण मी शेअर केला आहे तुमच्यासोबत. तिथला प्रसाद म्हणजे खूप छान आणि सुंदर प्रसाद असतो तिथला.